सर्व बीडकरांना नमस्कार। आज आपल्या बीड शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आम्ही बीड जिल्हाधिकारी यांना लिखित स्वरूपात दिला आहे। आपल्या बीड शहरामध्ये आणि बीड शहराच्या आजूबाजूला जवळपास लोकसंख्या ही 7 ते 8 लाखच्या घरामध्ये गेली आहे। अशा या ग्रामीण भाग आणि शहरामधील लोकसंख्या असल्यामुळे आपल्या बीड शहरामध्ये कुठं जर आग लागली तर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची एकही गाडी आपल्या बीड नगरपालिकेकडे उपलब्ध नाही आहे। इतकी दुरवस्था आपल्या बीड जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे आज बीड जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार देऊन निवेदन देऊन मागणी केली आहे की तात्काळ बीड नगरपालिकेमध्ये एक अग्निशामक दलाची गाड्या 2 अशा तात्काळ स्वरूपामध्ये सुरू करण्यात याव्या आणि आपल्या बीड शहरामध्ये जे काही नगरपालिकेच्या नादुरुस्त अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत त्या पण दुरुस्त करण्यात याव्या। कारण भविष्यामध्ये आता काही दिवसांनी उन्हाळा येणार आहे। उन्हाळ्यामध्ये आगीचं प्रमाण जास्त वाढत असतं। अशामध्ये जर कुठे आग लागली बीड शहरामध्ये, तशी पाठीमागं काही दिवसापूर्वी आपल्या घाटामध्ये एक ट्रक लागली होती। ती ट्रकची आग विझवण्यासाठी गेवराई नगरपालिकेकडून एक गाडी मागवण्यात आली होती, तेव्हा ती आग विझवली। परंतु ती आग विझवण्याच्या अगोदर ती संपूर्ण ट्रक जळून राख झाली होती। तसंच बीड शहरामध्ये जर भविष्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शहरामध्ये कुठे जर आगीची घटना घडली तर एकही बीड नगरपालिकेकडे अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध नाहीये। म्हणून बीड जिल्हाधिकारी साहेब यांना आणि विभागीय आयुक्त तसेच प्रधान सचिव कार्यालय आणि महाराष्ट्र शासनचे अध्यक्ष सचिव मानव अधिकार मुंबई यांना या ठिकाणी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की आपल्या बीड शहरामध्ये तात्काळ 2 अग्निशामक दलाच्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात आणि त्या तात्काळ येत्या 15 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये त्याची कारवाई करून आपल्या बीड शहरातील जे काही आगीचं तांडव भविष्यामध्ये झालं तर ते रोखण्यामध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या दिल्या ते रोखण्यात यश येईल असं मला वाटतं। आणि सर्व बीड शहरातील नागरिकांना पण एक जबाबदारी सांगतो की शासनाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिकेच्या भरोश्यावर न राहता आपल्या पण